नमो बुद्धाय. श्रद्धा बुद्धी संपन्न शील संपन्न आपण सर्वच उपासक उपासिका बाल बालिका आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगलकामना, खूप खूप आशीर्वाद. भगवान तथागत असे म्हणतात, या संसारामध्ये ज्या ज्या ठिकाणी मनुष्याच्या जीवनामध्ये बंधन उत्पन्न होतात, तर ती बंधन चित्तच उत्पन्न करते आणि चित्तच त्या बंधनातून व्यक्तीला सोडवू शकते. ज्या ज्या वस्तूंच्या प्रती, ज्या ज्या व्यक्तीच्या प्रती, ज्या ज्या पदार्थाच्या प्रती जसं जसं चित्त आकर्षित होतं तसं तसं ते बंधनामध्ये पडलं जातं. तर अशा प्रकारे चित्त हे आकर्षणाच्या माध्यमातून, आसक्तीच्या माध्यमातून, इच्छेच्या माध्यमातून, लोभाच्या माध्यमातून हे बंदिस्त होत जातं. हे चित्त ज्याप्रमाणे अनेक प्रकारच्या आसक्तीने, अनेक प्रकारच्या बंधनाने स्वतःला बांधतं, तर हेच चित्त सर्व प्रकारची बंधनं तोडू सुद्धा शकते. जगामध्ये अशी कुठलीच शक्ती नाही, कुठलीच ताकद नाही की जी मानसिकरित्या बंधनं ती तोडू शकेल. तर केवळ आणि केवळ मानसिकरित्या उत्पन्न झालेली जीवनामध्ये सर्व प्रकारची बंधनं हे केवळ आणि केवळ मनुष्याचं चित्तच तोडू शकते. चित्तच त्याला त्या सगळ्या बंधनातून मुक्त करू शकते. हे थोडंसं आपण एक उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. भगवान तथागत एकदा आपल्या भिक्खू संघासहित एका मार्गाने जात असतात. एका मार्गाने जात असतात तर ते दिवस खूप उन्हाळ्याचे होते, प्रखर असं ऊन होतं. तर त्या प्रखर उन्हामध्ये भिक्षू संघ चालत होते, भगवान चालत होते. चालता चालता बरेच भिक्षू त्या संघामधले काही तहानेने तर काही चालण्याने तर असे थकलेले होते. भगवंतांनी स्थिती जाणली आणि स्थिती जाणल्यानंतर पाण्याचा थोडासा एक प्रकारे कुठेतरी तलाव आहे का, पाणी कुठेतरी मिळतं का, अशा ठिकाणी आश्रय घेण्याचा थोडा वेळ ठरविलं की ज्या ठिकाणी पाणीही असेल आणि ज्या ठिकाणी थोडा विसावा सुद्धा घेता येईल. तर थोडं अंतरावर चालल्यानंतर त्यांना एक पाण्याचा तलाव दिसला आणि तलाव दिसल्यानंतर तिथं सुंदर अशी मोठी मोठी गर्ददार सावलीची झाडं सुद्धा तथागतांना दिसलीत. तथागतांनी लगेच आपली जी चालण्याची जी यात्रा आहे ती थोडीशी वळवली आणि एका झाडाखाली ते आसनस्थ झाले आणि आदेश दिला भिक्खू संघाला की भिक्षूंनो, ही आता प्रखर उन्हाची वेळ आहे. जर कोणाला तहान लागली असेल तर तिथेच जवळ पाणी आहे, ते पाणी पिऊ शकतात. जर कोणाला थोडा आराम करावा असं वाटतं ते आराम करू शकतो. जर कोणाला धर्मचर्चा करायची असेल तर ते धर्मचर्चा करू शकतात आणि जर कोणाला ध्यान करायचं असेल तर ध्यानही करू शकतात. असा भगवंतांनी भिक्षू संघाला आदेश दिला. जसाही भगवंताचा हे आदेश ऐकून काही भिक्षू जे होते संघामधले,
ज्यांना तहान लागली होती ते तलावावर जाऊन ते पाणी पिऊ लागले. काहींनी थोडा आराम करायला सुरुवात केली, काहींनी थोडं धर्मचर्चा करायला सुरुवात केली आणि काहींनी थोडं साधना करायला सुरुवात केली. म्हणजे ज्यांना जे वाटेल त्या पद्धतीनं त्यांनी थोडा तिथं वेळ घालविण्याचा प्रयत्न केला. त्या संघामध्ये एक असे भिक्षू होते की जे ना साधना करू शकत होते, ना धर्मचर्चा करू शकत होते, ना आराम करू शकत होते. इतकं त्यांचं चित्त त्यावेळी चंचल झालं होतं, चप्पट झालं होतं, अस्थिर झालं होतं. भगवंतांनी संघाचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर, थोडंसं अवलोकन केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, हे असे भिक्षू आहेत की जे साधनाही करू शकत नाही, यावेळेस धर्मचर्चाही करू शकत नाही आणि आरामही करू शकत नाही, आणि याचं चित्त इतकं खूप अस्थिर झालेलं आहे. भगवंतांनी थोडा वेळ जाऊ दिला आणि तिथून निरोप घेण्याच्या पूर्वी भिक्खू संघाला थोडं आपल्याकडे केंद्रित केलं. भगवान म्हणतात, भिक्षूंनो, थोडं माझ्याकडे लक्ष केंद्रित करा, मी तुम्हाला काही उपदेश देऊ इच्छितो. मग लगेच जे भिक्षू जे ध्यान साधना करणारे होते, आराम करत होते, धर्मचर्चा करत होते, त्यांनी सर्वांनी भगवंताकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आणि आता वाट पाहू लागले की भगवंत आता कुठली देशना करणार ते. जे चंचळ भिक्षू होते, ज्यांचं चित्त खूप चपट झालं होतं, की जे ना साधना करू शकले होते, ना धर्मचर्चा करू शकले होते, त्याच भिक्षूला भगवंतांनी आवाज दिला. म्हणजे आयुष्मान, थोडं इकडे ये. त्या भिक्षूला असं वाटलं की सगळ्यांना सोडलं आणि भगवंतांनी मलाच का बरं आवाज दिला. मग ते त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी भगवान होते त्या ठिकाणी ते भिक्षू गेले, भगवंताला अभिवादन केलं आणि विचारलं, भगवान, मी तर काहीच केलं नाही. म्हणजे घाबरलेल्या अवस्थेमध्ये. तर भगवान म्हणतात, हे आयुष्मान थोडंसं काम करतो. म्हणते भगवान, कुठलं? म्हणजे हे जे थोडंसं इथं कपडा दिसतो फाटलेला, हे कपडा घे. मग लगेच त्या भिक्षूने काय केलं, जसं भगवंतांनी सांगितलं तसा तो कपडा घेतला. भगवान काय म्हणतात, आयुष्मान, तू किती बुद्धिमान आहेस. जसं मी तुला सांगितलं काम तसंच तू लगेच केलं. मग त्या भिक्षूला खूप बरं वाटलं की भगवान आपली प्रशंसा करत आहे. मग मनामधली भीती दूर झाली भगवंताचे वचन ऐकून. भगवान परत म्हणतात, परत दुसरं काम कर. हे जे कपडा आहे, या कपड्याच्या एका क्षणामध्ये जितक्या गाठी बांधता येईल ना तितक्या बांध. मग त्या भिक्षूला वाटलं, हे कुठलं मोठं काम नाही आहे, हे गाठी बांधणं मोठी गोष्ट नाही आहे. लगेच एका क्षणामध्ये त्या भिक्षूंनी काय केलं, मग भराभर त्या गाठी बांधल्यात. आता भगवान परत म्हणतात, आयुष्मान, तू खरंच किती बुद्धिमान आहेस. जसं तुला काम सांगितलं तसंच तू काम करतोस. म्हणजे तुझ्यामध्ये काम करण्याची तत्परता आहे. मग अधिक त्या भिक्षूला खूप बरं वाटलं. मग म्हणजे परत आता एक तिसरं काम कर. म्हणजे काय भगवान, हे ज्या क्षणामध्ये गाठी बांधलेल्या आहेत, हे तेवढ्याच क्षणामध्ये ह्या गाठी सोडून दे आणि ती गाठ पहिल्यांदा सोड की जी आधी बांधल्या गेली. आणि मग ते भिक्षू खूप प्रश्नामध्ये अडकले. ते भिक्षू एकच प्रश्नामध्ये नाही अडकले, तर संघामध्ये जेवढा जो संघ होता भिक्षू संघाचा, भिक्षू संघामध्ये प्रत्येक भिक्षूंच्या चित्तामध्ये, मनामध्ये हे उत्पन्न झालं. हे कसं शक्य आहे? भगवान असे म्हणतात की जी गाठ पहिल्यांदा बांधली तीच पहिल्यांदा सोड.
पण हे शक्य कसं आहे? कारण त्याच्यावर तर अनेक अशा गाठी बांधलेल्या आहेत. सर्वच भिक्षूंच्या मनामध्ये हा प्रश्न उत्पन्न झाला की हे अशक्य गोष्ट आहे. भगवंतांनी लगेच ती अवस्था जाणली भिक्षू संघाच्या चित्ताची सुद्धा, आणि लगेच त्या भिक्षूला आदेश देतात की ज्यांनी त्या कपड्याच्या गाठी बांधल्या होत्या. म्हणते, आयुष्यमान, मी तुला एक थोडीशी हे गाठी कसं सोडायच्या त्यासाठी थोडीशी एक प्रकारे मार्गदर्शन करते. हे बघ, दगडाचा इथं जो चीप दिसतो, हा दगडाचा चीप घे आणि या दगडाच्या चीपने जी खालची गाठ आहे ती काप. ती खालची गाठ जर कापली तर बाकीच्या गाठी सहजतेनं सुटतील. मग लगेच त्या भिक्षूंनी काय केलं की दगडाची ती चीप घेतली आणि खाली बांधलेली जी गाठ होती पहिली ती कापली आणि बाकी मग सर्व गाठी सहजतेने सुटल्या. या उदाहरणावरून भगवान भिक्खू संघाला उपदेश करतात, भिक्षूंनो, ही साधी कपड्याची गाठ बांधली तर सर्वांनी एक प्रकारे सर्वांना या घटनेनं प्रश्न उत्पन्न केले आणि या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवावं हे कोणालाही कळलं नाही. भिक्षूंनो, हे चित्त असंच आहे, हे मन असंच आहे. हे चित्त जेव्हा लोभादी, द्वेषादी, मोहादी अनेक प्रकारच्या बंधनामध्ये व्यक्तीला अडकविते तेव्हा त्या व्यक्तीला समजत सुद्धा नाही. तो व्यक्ती सहजतेनं करत जातो की ज्या प्रकारे या भिक्षूने मी जसं सांगितलं हे गाठी बांधल्या, लगेच गाठी बांधल्या, पण सोडण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा ते भिक्षूच नाही तर तुम्ही सुद्धा प्रश्नामध्ये अडकले. भिक्षूंनो, एका साध्या कपड्याच्या गाठीला सोडण्यासाठी मनामध्ये हा असा प्रश्न उत्पन्न झाला की हे कसं शक्य आहे. भिक्षूंना हा नेहमी विचार केला पाहिजे, या जन्ममरणाच्या संसरणामध्ये लोभाच्या, मोहाच्या, आकर्षणाच्या अशा आतापर्यंत कितीतरी गाठी आपण बांधत आलेलो आहोत. कितीतरी अशी बंधनं आपण बंधनामध्ये स्वतःला अडकवून घेतलेलं आहे की ती बंधनं आतापर्यंत आपल्याला तोडता नाही आली. अजूनही त्या बंधनामध्ये आपण अडकूनच आहोत. आयुष्मानांनो, भिक्षूंनो, ही जी तुम्ही प्रवज्जा धारण केलेली आहे, चीवर परिधान केलेलं आहे, हे बंधन तोडून टाकण्यासाठीच चीवर परिधान केलेलं आहे. चीवर परिधान करण्याचा एकमेव उद्देश तृष्णेच्या, आसक्तीच्या सर्व प्रकारच्या बंधनांना तोडून टाकणे आणि या बंधनातून चित्त हे पूर्णपणे नेहमी करता मुक्त करण्यासाठी आपली प्रवज्जा आहे. म्हणून भिक्षूंनो, प्रमाद न करता, आळस न करता खूप जागृतपणे या चिवराकडे पाहिलं पाहिजे, या चिवराच्या अस्तित्वाकडे पाहिलं पाहिजे. हे चिवर केवळ आणि केवळ एक वस्त्र नाही, तर या वस्त्राच्या माध्यमातून तुम्हाला सतत प्रेरित करत राहते की तुम्ही हे कशासाठी परिधान केलं, हे परिधान करण्याचा नेमका उद्देश काय. संसारामध्ये बंधनांना अडकवून घेण्यासाठी चिवर धारण केलेलं नाही, तर या संसारातील सगळ्या प्रकारच्या बंधनातून स्वतःला मुक्त करण्यासाठी चिवर परिधान केलेलं आहे. भिक्षूंनो, ज्या प्रकारे मी या भिक्षूला जे एक दगडाची चीप घेऊन जी पहिली गाठ सोडायला सांगितली, कापायला सांगितली, आणि तीच दगडाची चीप म्हणजे भिक्षूंनो आपल्यामधली प्रज्ञा आहे. कारण ज्या प्रकारे दगडाच्या चिफीने या भिक्षूने ती खालची गाठ कापली आणि सगळ्या गाठी त्या सहज खुलल्या, अशा प्रकारे भिक्षूंना आपल्यामध्ये जे एक प्रकारे
प्रज्ञा जी आहे ही प्रज्ञा जणू त्या दगडाच्या चीफ सारखी आहे. त्या प्रज्ञेचा उपयोग जर केला तर सगळ्या प्रकारची बंधनं, सगळ्या प्रकारच्या गाठी सुटण्यासाठी आपल्याला खूप मोठी मदत होते. म्हणून भिक्षूंनो, 100 वर्ष आयुष्य जगण्यापेक्षा, प्रमादामध्ये ते 100 वर्ष आयुष्य जगण्यापेक्षा स्मृतीपूर्वक, होशपूर्वक एका दिवसाचं, एका क्षणाचं जीवनसुद्धा तुम्ही ते जर जगलात तर ते प्रज्ञेनं जर असेल तर ते तुम्हाला या जन्ममरणाच्या संसरणातून मुक्त करू शकतो. पण तुम्ही प्रमादामध्ये, आळसामध्ये 100 वर्ष काय त्याच्याही पेक्षा अधिक जरी जीवन तुम्ही जगलीत आणि तुमच्याकडे प्रज्ञा जर नसेल तर तुम्ही कधीही मुक्त होऊ शकणार नाहीत. तुम्ही कुठलेही बंधन या जीवनामध्ये तोडू शकणार नाहीत. म्हणून भिक्षूंनो, जीवन हे अनमोल आहे. मनुष्याचा जन्म होणंच हे खूप दुर्लभ गोष्ट आहे. हे दुर्लभ गोष्ट असल्यामुळे अनंत पुण्य कर्माच्या प्रत्ययाने तुम्ही चिवर परिधान केलेला आहे. या चिवराचा उद्देश जो आहे हा सफल केल्याविना प्रयत्न थांबवू नका. अशा प्रकारे भगवंतांनी भिक्षू संघाला उपदेश केला आणि सगळ्याच्या चित्तामध्ये एक उत्साह निर्माण झाला. भगवान तिथून उठले, भिक्षू संघासहित ते परत चालायला लागले रस्त्याने. हे उदाहरण आपल्याला काय सांगतं? हे उदाहरण केवळ आणि केवळ त्या भिक्षूंच्या साठीच लागू पडत नाही. हे उदाहरण प्रत्येक व्यक्तीसाठी लागू पडतं की जो व्यक्ती दुःखातून मुक्त होऊ इच्छितो, जो व्यक्ती ताणतणावातून मुक्त होऊ इच्छितो, जो व्यक्ती रोगराईतून मुक्त होऊ इच्छितो, हे प्रत्येक व्यक्तीसाठी हे उदाहरण लागू पडतं. संसारामध्ये जगत असताना अनेक प्रकारची जी बंधनं आहे हे आपलं चित्त त्याच्यामध्ये गुरफटल्या जाते. पण आपल्यामध्ये प्रज्ञा जर नसेल तर हेच चित्त आपल्याला वर्षोनवर्षे नाही तर जन्ममृत्यूच्या अनंत संसरणामध्ये असंच बांधून ठेवते. म्हणून चित्ताला आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. चित्ताचा स्वभाव जाणला पाहिजे. हे चित्त चपळ आहे, चंचल आहे, याला नियंत्रण करणं एवढं सोपं नाही आहे. नवीन नवीन जशी आलंबनं, जशी आकर्षण या चित्ताला आकर्षित करतात, त्या पद्धतीने हे चित्त त्यामध्ये बांधल्या जातं. व्यक्ती गुरफटून जातो. क्षणाच्या सुखासाठी व्यक्ती त्या बंधनामध्ये बांधून जातो आणि आयुष्यभर कधी कधी त्या बंधनापायी दुःख भोगत राहतो. अशा प्रकारे चपळ चित्ताचा स्वभाव जाणण्यासाठीच आपण धम्माचं पालन करत असतो. धम्मप्रवचन जे आपण ऐकत असतो या चित्ताला समजून घेण्यासाठीच, चित्ताचा स्वभाव समजून घेण्यासाठी आणि म्हणून विवेकपूर्ण जीवन जगण्यासाठी, प्रज्ञापूर्वक जीवन जगण्यासाठी या धम्माला अधिक दैनंदिनच्या दिनचर्येमध्ये आपण नियमितपणे धारण करण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या मनातील जे काही अशी बंधनं असतात, या बंधनाला आपल्याच चित्ताच्या आधारावर, प्रज्ञेच्या आधारावर त्या बंधनाला सोडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे सर्वांच्या प्रती खूप आशीर्वाद करते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना धर्म पालन करण्याची एक प्रकारे. तर अशा प्रकारे चित्तच हे मनुष्याला अनेक दुःखाच्या, अनेक लोभ, द्वेष, मोहाच्या बंधनामध्ये टाकते आणि चित्तच हे मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या बंधनातून त्याला मुक्तही करते. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये चित्ताला समजून घेण्यासाठी नितांतपणे ही चेतना उत्पन्न होत राहावी असा आशीर्वाद करते, थांबते. सर्वांचं मंगल हो, सर्व सुखी हो.